कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलीस स्टेशन हद्दीत सोनके गावच्या हद्दीत 8 फेब्रुवारी 2026 रोजी घरफोडीची घटना घडली होती। त्याबाबत वाठार पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने आरोपीबाबत गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मिळताच त्यांनी सदरची माहितीबाबत डीबी पथकास सूचना व मार्गदर्शन करून सदर आरोपी हा 5 वर्षापूर्वीच्या गुन्ह्यात पाहिजे असल्याने त्यास पकडून त्याच्याकडे अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली। त्यावेळी त्याने वरील गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास सदर गुन्ह्यात आरोपी लखन रमेश भोसले राहणार भुरकरवाडी तालुका फलटण यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरून नेलेले सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरची कारवाई माननीय निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सो सातारा, माननीय डॉक्टर वैशाली कडूकर अपर पोलीस अधीक्षक सो सातारा, माननीय श्रीमती राजश्री तेरणी उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी वाठार पोलीस स्टेशन, पोलीस उपनिरीक्षक गहिनीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार बुवासो वाघमारे, पोलीस हवालदार उदय जाधव, जितेंद्र शिंदे, आनंदराव भोसले, अमोल करणे, किशोर गिरी, दीपक साबळे, प्रकाश चव्हाण, सहदेव तुपे, पोलीस अंमलदार विठ्ठल काळे, प्रतीक देशमुख, प्रकाश मेळावणे, विजय ढाणे, माणिक कोळपे, महिला पोलीस हवालदार दीपाली गुरव, माधुरी दीक्षित, आशा देशमुख, पूजा जगताप यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड हवालदार उदय जाधव हे करत आहेत।